Today we learn physics. मुलांनो आत्तापर्यंत 10th स्टँडर्डपर्यंत तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे एकाच म्हणजे दोन सायन्स बुकमध्ये एकत्र होतं. तर आता 11th स्टँडर्डपासून फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत. तर व्हॉट इज द फिजिक्स? फिजिक्स इज ए क्वांटिटेटिव्ह सायन्स where we measure various physical quantities during experiment. वेगवेगळे एक्सपेरिमेंट करावं लागतात, त्याच्यात वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज मेजर करावं लागतात किंवा डेली लाईफमध्ये आता वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज मेजर काय करतो आपण? साईज ऑफ ऑब्जेक्ट, व्हॉल्यूम ऑफ हे ऑब्जेक्ट ते फाइंड आउट करतो आपण. नंतर वेट ऑफ हे फ्रूट्स किंवा वेट ऑफ हे ऑब्जेक्ट, टाइम ऑल्सो मेजरमेंट करावं लागतो, लेंथ मेजर करावं लागते आपल्याला, टेम्परेचर मेजर करावं लागतं. ह्या डिफरंट ज्या क्वांटिटीज आहेत, मास मेजर करावं लागतं, ह्या क्वांटिटीज मेजर करावं लागतात. ह्या सगळ्या क्वांटिटीज काय आहेत? फिजिकल क्वांटिटीज आहेत. मग वेगवेगळ्या डेली लाईफमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळं मेजरमेंट येतं. म्हणजे वेट मेजर करावं लागतं, क्लोथचं लेंथ मेजर करावं लागतं. ह्या वेगवेगळ्या क्वांटिटीज आहे. डेली टेम्परेचर असेल तर ते सुद्धा आपल्याला मेजर करावं लागतं. ह्या नंबर ऑफ क्वांटिटीज काय करावं लागतात? ते मेजर करावं लागतात. मग आता ह्या मेजर करताना त्यासाठी स्टँडर्ड वापरलेले आहे. जे काय स्टँडर्ड वापरतात त्याला युनिट म्हणतात. ते स्टँडर्ड युनिट. मग फॉर एक्झाम्पल जर वेट एखाद्या फ्रूटचं वेट असेल तर 500 ग्रॅम किंवा 1 किलोग्रॅम असेल किंवा मग 500 ग्रॅम आहे तर मग काय याच्यामध्ये 1 किलोग्रॅम हे काय त्याचं स्टँडर्ड वापरलेलं आहे. तसंच ग्रॅम मध्ये हे सुद्धा स्टँडर्ड वापरलेलं आहे. आणि तर हा नंबर एक्सप्रेस करतो किती टाइम आहे ते 1 किलोग्रॅमचा. समजा आता 2 किलोग्रॅम जर वेट असेल एखाद्या ऑब्जेक्टचं तर मग 1 किलोग्रॅम याच्यात काय आहे? 1 किलोग्रॅम हे काय आहे? स्टँडर्ड आहे. आणि 2 हा काय तेवढ्या टाइमने 1 किलोग्रॅमचे काय 2 टाइम हा नंबर एक्सप्रेस करतो. म्हणजे जे आपण क्वांटिटी मेजर करतो त्याच्यामध्ये नंबर आणि नंबर फॉलोड दॅट इज द स्टँडर्ड. स्टँडर्ड जे आहे त्याला युनिट म्हणतात. मग युनिट मेजर आपण काय करावं लागतं? वापरावं लागतं. मग लेंथ मोजण्यासाठी आपण काय करतो? मीटर वापरतो, सेंटीमीटरमध्ये मेजर करतो, लेंथ मेजर करतो आपण, टाइम सेकंडमध्ये मेजर करतो. हे काय आहे तर टेम्परेचर सुद्धा आहे, डिग्री सेल्सिअस आहे, केल्विन आहे, यात मेजर करतो आपण. मग हे जे स्टँडर्ड वापरलेले आहे त्याला काय म्हणतात? ते युनिट म्हणतात. समजा एखाद्या ऑब्जेक्टची लेंथ 20 मीटर असेल तर मग काय राहणार आहे? हा नंबर आहे. नंबर किती टाइम आहे याच्यात स्टँडर्ड कोणतं वापरलेलं आहे? 1 मीटर हे स्टँडर्ड वापरलेलं आहे. आणि किती टाइम आहे? 1 मीटरचं किती टाइम आहे तर 20 टाइम आहे. म्हणजे मग 20 मीटर एवढं काय होणार आहे त्याचं? हिअर मेजरमेंट होत आहे म्हणजे त्या क्वांटिटीचं. आणि यात स्टँडर्ड वापरलेला म्हणजे काय? 1 मीटर हे स्टँडर्ड वापरलेलं आहे. मग याला काय म्हणतात? ते युनिट. म्हणजे काय फिजिकल क्वांटिटी आहे ती एक्सप्रेस करण्यासाठी जे काय स्टँडर्ड वापरतात त्या स्टँडर्डला काय म्हणतात? ते युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. द फिजिकल क्वांटिटी फॉर विच द स्टँडर्ड यूज्ड टू मेजर द क्वांटिटी इज कॉल्ड ॲज ए युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. त्याला युनिट म्हणतात. मग आता वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत युनिट मेजर करण्याच्या. मग युनिट मेजर करण्याच्या सिस्टीम्स म्हणजे काय आहे? CGS सिस्टीम. CGS मीन्स सेंटीमीटर ग्रॅम सेकंड सिस्टीम. सेंटीमीटर म्हणजे लेंथ सेंटीमीटरमध्ये मेजर केली जाते, मास ग्रॅममध्ये मेजर केलं जातं, टाइम सेकंडमध्ये मेजर केलं जातं ह्या CGS सिस्टीममध्ये. नंतरचं MKS सिस्टीम. MKS मीन्स मीटर किलोग्रॅम सेकंड सिस्टीम. लेंथ कशात मेजर केली जाते? मीटरमध्ये. मास किलोग्रॅममध्ये मेजर केलं जातं आणि टाइम कशात मेजर केला जातो? सेकंडमध्ये मेजर केला जातो. आणि थर्ड जी सिस्टीम आहे FPS सिस्टीम. FPS सिस्टीम म्हणजे काय? फूट पाऊंड सेकंड सिस्टीम. मग लेंथ फूटमध्ये मेजर केली जाते, मास पाऊंडमध्ये मेजर केलं जातं, टाइम सेकंडमध्ये मेजर केला जातो. ही FPS सिस्टीम. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए ब्रिटिश सिस्टीम. ब्रिटिश कंट्रीमध्ये ही सिस्टीम यूज केली जाते म्हणून ब्रिटिश सिस्टीम सुद्धा म्हणतात.
नंतरचं 4 आहे SI सिस्टीम, सिस्टीम इंटरनॅशनल, म्हणजे इंटरनॅशनली ही सिस्टीम काय केलेली, ॲक्सेप्ट केलेली आहे. मी यातलं इन 1971 14th इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेजर्स recommended the use of a international system of units. It is called as a SI units. म्हणजे इंटरनॅशनली ॲक्सेप्ट केलेलं आहे, जे काही युनिट आहे त्याला SI सिस्टीम म्हणतात. मग ही सिंपल सिस्टीम आहे, कारण याच्यामध्ये काय केलं जातं, डेसिमल सिस्टीम यूज केली जाते आणि कन्व्हर्जन करण्यासाठी. मग डेसिमल सिस्टीम यूज केली जाते, म्हणजे सगळ्या सिस्टीममध्ये SI सिस्टीम कशी आहे, सिंपल सिस्टीम आहे, म्हणून इंटरनॅशनली ही सिस्टीम काय केलेली, ॲक्सेप्ट केलेली. मग ह्या डिफरंट सिस्टीम्स आहेत युनिट मेजर करण्याच्या. तर आता त्यातलं नंतरचा पॉईंट आहे फंडामेंटल क्वांटिटीज अँड युनिट्स. व्हॉट आर द फंडामेंटल क्वांटिटीज? द क्वांटिटीज, physical quantities which do not depend on any other physical quantities for their measurement are called as a fundamental quantities. The physical quantities which do not depend on any other physical quantities for their measurement are called as a fundamental quantities. फंडामेंटल क्वांटिटी ज्या काही फिजिकल क्वांटिटी आहेत त्या दुसऱ्या कोणत्याच फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नाही आहेत, त्यांच्या मेजरमेंटसाठी त्यांना काय म्हणतात, ते फंडामेंटल क्वांटिटीज. मग फंडामेंटल क्वांटिटीज, देर आर द 7 फंडामेंटल क्वांटिटीज and these are length, mass, time, temperature, electric current, luminous intensity and amount of substance. ह्या काय आहेत, 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. मग ह्या क्वांटिटीज मेजर करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याच क्वांटिटी मेजर करावं लागत नाही, म्हणजे दुसऱ्या क्वांटिटीवर त्या डिपेंड नाही आहे, त्यांना फंडामेंटल क्वांटिटीज म्हणतात. आणि ह्या फंडामेंटल क्वांटिटीच्या युनिटला फंडामेंटल युनिट्स म्हणतात. मग आता इथं आपण कन्सिडर करू ह्या फंडामेंटल क्वांटिटी आणि त्यांचं SI युनिट आणि सिम्बॉल. तर फंडामेंटल क्वांटिटी लेंथचं SI युनिट काय आहे, मीटर, आणि त्याचा सिम्बॉल काय आहे, m हा काय सिम्बॉल आहे. नंतरचा आहे मासचं SI युनिट काय आहे, किलोग्रॅम, आणि सिम्बॉल काय आहे, kg, हा सिम्बॉल आहे. नंतरची फंडामेंटल क्वांटिटी आहे टाइमचं SI युनिट आहे सेकंद, आणि त्याचा सिम्बॉल आहे S. नंतरचा आहे टेम्परेचरचा SI युनिट आहे केल्विन, आणि सिम्बॉल आहे कॅपिटल K. नंतर आहे इलेक्ट्रिक करंटचा SI युनिट आहे एम्पियर, आणि सिम्बॉल आहे कॅपिटल A. आणि नंतर लुमिनस इंटेन्सिटीचा SI युनिट आहे कॅन्डेला, आणि त्याचं सिम्बॉल आहे CD. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स, त्याचं SI युनिट आहे मोल, आणि सिम्बॉल आहे MOL. हे काय आहे, सिम्बॉल आहे. मग काय, फंडामेंटल क्वांटिटीज ह्या दुसऱ्या कोणत्याच फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड नाही आहेत, त्यांच्या मेजरमेंटसाठी त्यांना काय म्हणतात, ते फंडामेंटल क्वांटिटीज. आणि त्यांच्या युनिटला, फंडामेंटल क्वांटिटीच्या युनिटला काय म्हणतात, ते फंडामेंटल युनिट. मग ह्या डिफरंट 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. हे काय, त्याचं SI युनिट, आणि हे काय, त्याचं सिम्बॉल. आणि आता नंतरचं आहे डिराइव्ड क्वांटिटीज अँड युनिट्स. What are the derived quantities? The physical quantities
The physical quantities which depend on one or more fundamental quantities. Fundamental quantities for their measurement are called derived quantities. The physical quantities which depend on one or more fundamental quantities ह्या 7 यातील एका याच्यावर किंवा 2 किंवा 7 फंडामेंटल क्वांटिटीज वर डिपेंड आहे त्यांच्या मेजरमेंट साठी such quantities are called as a derived quantities and unit of such quantities are called as a derived unit. मग फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू व्हेलॉसिटी हे तर झालेलंच आहे किंवा मग त्याला स्पीड पण म्हणता येईल. व्हेलॉसिटी इक्वल टू टोटल डिस्टन्स कवर्ड म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम घेतो. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम हे काय आहे व्हेलॉसिटी. हे तर झालेलंच आहे 10th स्टँडर्ड पर्यंत. किंवा स्पीड घेतला आपण स्पीड इक्वल टू काय आहे डिस्टन्स अपॉन टाइम आहे. मग याचे एसआय युनिट आता एसआय युनिट काय येणार आहे. आपण डिस्प्लेसमेंट कशात मेजर करतो. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आलं लेंथ मेजर करतो म्हणजे लेंथ आणि इकडे खाली काय आहे टाइम. मग हे जे आहे व्हेलॉसिटी 2 फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. कोणत्या 2 फंडामेंटल लेंथ आणि टाइम ह्या 2 फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. म्हणजे ही कोणती क्वांटिटी आहे डिराइव्ड क्वांटिटी आहे. फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. याचं एसआय युनिट काय येणार आहे. लेंथ आपण मीटर मध्ये मेजर करतो आणि टाइम कशामध्ये सेकंद मध्ये म्हणजे मीटर पर सेकंद हे काय त्याचं एसआय युनिट होईल कशाचं व्हेलॉसिटीचं. आणखीन 10th स्टँडर्ड पर्यंत मोमेंटम पण झालेला आहे. मोमेंटम इट इज इक्वल टू काय आहे मास इंटू व्हेलॉसिटी. याचा प्रॉडक्ट आहे मास इंटू व्हेलॉसिटी याचा प्रॉडक्ट म्हणजे काय मोमेंटम आहे. म्हणजे लिनियर मोमेंटम आपण पाहिलेला आहे. मग आता मास म्हणजेच काय ही फंडामेंटल क्वांटिटी आली आणि व्हेलॉसिटी मध्ये लेंथ आणि टाइम मेजर केलं जातं. म्हणजे मोमेंटम कशावरती डिपेंड आहे 3 फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. मास लेंथ आणि टाइम ह्या 3 फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. म्हणजे मास लेंथ अपॉन काय टाइम आहे व्हेलॉसिटी आपण वरती पाहिलेलंच आहे. 3 फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. मग याचं एसआय युनिट आपण पाहू आता. एसआय युनिट काय मास कशात मेजर करतात ते किलोग्राम आणि लेंथ अपॉन टाइम म्हणजे मीटर पर सेकंद. हे काय आलं मोमेंटमचं युनिट. मोमेंटमचं युनिट काय एसआय युनिट किलोग्राम इंटू मीटर पर सेकंद हे एसआय युनिट आहे. आणि जर आपण ते सीजीएस सिस्टीम मध्ये कन्सिडर केलं तर ग्रॅम इंटू सेंटीमीटर पर सेकंद हे काय राहणार आहे सीजीएस सिस्टीम मध्ये त्याचं युनिट येणार. मग हे डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे द फिजिकल क्वांटिटीज विच डिपेंड ऑन one or more fundamental quantities for their measurement are called as a derived quantities. आणि fundamental quantities कशाला म्हणतात the physical quantities which do not depend on any other physical quantities for their measurement are called as a fundamental quantities. And unit of fundamental quantities are called as a fundamental unit. मग किती क्वांटिटीज आहेत फंडामेंटल 7. कोणत्या आहेत लेंथ मास टाइम टेम्परेचर इलेक्ट्रिक करंट अमाउंट लुमिनस इंटेन्सिटी आणि अमाउंट ऑफ सबस्टन्स हे काय 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. हे त्याचे एसआय युनिट आणि हे काय आहेत सिम्बॉल आहेत. आणि डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे द फिजिकल क्वांटिटीज विच डिपेंड ऑन वन ऑर मोर fundamental quantities for their measurement are called as a derived quantities.
फॉर एक्झाम्पल व्हेलॉसिटी, मोमेंटम, आणखीन फोर्स आहे, एरिया आहे. फोर्स आपण पाहिलं तर फोर्स झालेलंच आहे आपलं 10th स्टँडर्ड पर्यंत. फोर्स म्हणजे मास इंटू काय ऍक्सलरेशन आहे, हा फॉर्म्युला पण झालेला आहे. मास इंटू ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. मास इंटू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजे व्ही मायनस यू अपॉन काय टी एवढं येतं. मग कशावरती डिपेंड आहे फोर्स? मास ह्या फंडामेंटल क्वांटिटीवर. व्हेलॉसिटी म्हणजे लेंथ आणि टाइम वरती डिपेंड आहे. मास, लेंथ आणि टाइम याच्यावरती काय डिपेंड आहे. आणि याचं युनिट आता आपण जर कन्सिडर केलं तर मास किलोग्राम मध्ये मेजर करतात आणि ऍक्सलरेशनचं युनिट माहितीच आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे काय राहणार आहे, किलोग्राम इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे काय राहणार आहे, फोर्सचं युनिट. आणि ऑन द ऑर्डर ऑफ न्यूटन सायंटिस्ट दिस युनिट इज कॉल्ड ॲज ए न्यूटन. न्यूटन हे काय युनिट म्हणले जातात. आणखीन आपण एरिया घेतला, एरिया इक्वल टू काय साईड स्क्वेअर किंवा लेंथ स्क्वेअर. लेंथ इंटू ब्रीथ म्हणजे लेंथ आहे, कोणताही घेतला आपण तर काय होणार आहे लेंथ स्क्वेअर एवढं काय तो एरिया तो. मग लेंथ ह्या फंडामेंटल क्वांटिटीवरती काय एरिया डिपेंड आहे. एरिया ही काय डिराइव्ड क्वांटिटी आहे. आणखीन व्हॉल्यूम येणार, स्पीड येणार, ह्या काय डिराइव्ड क्वांटिटीज आहे. म्हणजे या 7 फंडामेंटल क्वांटिटी सोडून बाकीच्या राहिलेल्या ज्या क्वांटिटीज आहेत त्या काय डिराइव्ड क्वांटिटीज आहेत. मग आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय, डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. आणि वेगवेगळ्या सिस्टीम सुद्धा पाहिलेल्या आहे युनिट मेजर करण्याच्या. CGS सिस्टीम, MK सिस्टीम, FPS सिस्टीम आणि SI सिस्टीम ह्या डिफरंट काय आहेत सिस्टीम्स आहेत युनिट मेजर करण्याच्या. तर त्यातील का कोणती सिस्टीम इंटरनॅशनली ॲक्सेप्ट केलेली आहे, SI सिस्टीम काय केलेली इंटरनॅशनली ॲक्सेप्ट केलेली आहे. आणि नंतर आहे सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत, तर आपण काय करू ते नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.